24 तास मध्ये आपलं स्वागत। आजचं युग हे स्पर्धेचं युग समजलं जातं आणि या स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थी आपापल्या परीने मेहनत घेऊन आपला वेगळासा ठसा उमटवू पाहतोय आणि ह्याच विद्यार्थ्यांसाठी आम्ही आणलाय आमचा खास कार्यक्रम पासवर्ड यशाचा। आणि ह्या कार्यक्रमात आज आम्ही चर्चा करणार आहोत IIT व मेडिकलची तयारी ह्या विषयावर आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना यशाचा पासवर्ड देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत प्राध्यापक योगेश आंबेकर आणि प्राध्यापक मनोज कुमार। मी दोन्ही पाहुण्यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। प्राध्यापक मनोज कुमार यांनी आपलं बीटेक इन IIT मुंबईतून केलंय, तर प्राध्यापक योगेश आंबेकर यांचा स्पर्धा परीक्षांमधला गाढा अनुभव आहे। त्यांना गेल्या 11 वर्षांचा या क्षेत्रातील अनुभव आहे। प्राध्यापक मनोज कुमार यांची स्वतः एम्प्राइज अकॅडमी ही संस्था असून सायन्स शाखेतील 11वी आणि 12वीचे विद्यार्थी इंटरनॅशनल ऑलिम्पियाड, IISEET, AIPMT आणि इंजिनिअरिंगशी संबंधित अन्य कोर्सेस तसंच मेडिकल कॉम्पिटेटिव्ह परीक्षा ह्या महाराष्ट्रातील कराड, सातारा आणि पुणे इथे घेतल्या जातात। चला तर एकूणच या विषयी अधिक चर्चा करूया प्रोफेसर मनोज आणि प्रोफेसर योगेश यांच्याशी। सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे। कुठेतरी प्रत्येक पालकांना वाटत असतं आपल्या विद्यार्थी, आपला मुलगा किंवा मुलगी IIT मध्ये जावं किंवा मेडिकलला त्यांनी ऍडमिशन घ्यावी आणि अर्थातच हे स्वप्न बाळगणं काही वाईट नाहीये, मात्र ह्या स्पर्धेच्या युगात टिकून राहणं फार महत्त्वाचं आहे। आणि या स्पर्धेच्या युगात जेव्हा आपण म्हणतो की टिकावं तेव्हा एका चांगल्या गुरुची गरज असते आणि अर्थातच ते गुरु म्हणून तुम्ही आज हजारो विद्यार्थ्यांना लाभलेलेच आहात। तुम्ही काय सांगाल एकूण जेव्हा आपण ह्या मुलांना फोर्स करतो तेव्हा कुठल्या पद्धतीने बघितलं पाहिजे तो मुलगा किंवा ती मुलगी किती कॅपेबल आहे या सगळ्यासाठी? सर्वप्रथम जेव्हा आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांची तयारी जेव्हा सुरू करतो तेव्हा आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता खूप चांगली आहे। महाराष्ट्रामध्ये दिलं जाणारं शिक्षण हे अत्यंत दर्जेदार आहे। एवढं असून सुद्धा महाराष्ट्रामधली मुलं नॅशनल लेवलच्या स्पर्धा परीक्षांमध्ये मागे राहतात। याचं एकमेव कारण फक्त असंच आहे की या मुलांचा जो पाया आहे हा कच्चा आहे। आपण महाराष्ट्राची तुलना जर आंध्र प्रदेशशी केली तर आंध्र प्रदेशमध्ये इयत्ता 6वी पासून IITची म्हणा किंवा मेडिकलची तयारी शाळेमधून करून घेतली जाते। आपल्याकडे 10वी झाल्यानंतर सुद्धा मुलांना त्याबद्दल माहित नाही आणि महाराष्ट्रामधले आपले सुज्ञ पालक या विद्यार्थ्यांना 10वीची टक्केवारी पाहतात 90%, 92%, 95% आणि टक्केवारी पाहून त्यांना वाटतं की आपला मुलगा हा कॅलिबरचा आहे। बरोबर आहे। ते पाठवतात कोट्यामध्ये, हैदराबादमध्ये, तिथं तयारी करण्यासाठी पाठवतात। परंतु लाखो विद्यार्थी कोट्यामध्ये जातात, हैदराबादमध्ये जातात, यांच्यापैकी फक्त एक 10 ते 12% सुद्धा विद्यार्थी यशस्वी होत नाहीयेत। आणि महाराष्ट्रामधून मी मगाशीच म्हटलं की गुणवत्ता भरपूर आहे, मुलं हुशार खूप आहेत, एवढं असून सुद्धा आपली मुलं का यशस्वी होत नाहीयेत? तर त्याचं एकमेव उत्तर एकच आहे की त्यांचा पाया हा पूर्णतः कच्चा आहे। मुलांनी सब्जेक्टिव्ह न राहता थोडंसं एक ऍप्लिकेशन लेवल गणित आणि विज्ञानाची त्यांनी घ्यावी आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन ठेवूनच 8वी पासून त्यांनी ह्या सगळ्या परीक्षांची तयारी सुरू करावी। म्हणजे जेव्हा तुम्ही भविष्याचा विचार करता की आपल्याला भविष्यात ह्या दिशेला जायचंय किंवा ह्या साईडला जायचंय तेव्हा नक्कीच पाया मजबूत करणं आवश्यक आहे आणि तो पाया आपण शालेय स्थितीत असतानाच करणं आवश्यक आहे। नक्कीच मनोज सर, आप क्या बताएंगे क्या क्षमता होनी चाहिए इन विद्यार्थियों की? एग्जैक्टली एक फर्स्ट ऑफ ऑल मैं एक बात कहूंगा कि अपने पास जो महाराष्ट्र में जैसे लाइक अभी 10th का रिजल्ट रिलीज हुआ है, मैक्सिमम पीपल्स मोर 90 इनको परसेंट आया है, बट मोर देन 90% आने के बाद फर्स्ट ऑफ वो लोग अभी भी इसके लिए सोचते हैं कि हमें इसमें जाना है, डिप्लोमा में जाना है, क्योंकि 90% का जो बच्चा है वो डिजर्व करता है एक IIT और मेडिकल्स में, राइट। बट IIT और मेडिकल्स का थोड़ा अवेयरनेस का प्रॉब्लम है यहाँ पे महाराष्ट्र में। लाइक लास्ट टाइम हम लोग चिपलून वगैरह इधर हम लोग एक सेमिनार लिए थे, तो वहां पे जैसे लोगों को दे डोंट नो व्हाट इज IIT एंड व्हाट इज मेडिकल्स एंड लाइक मेडिकल्स में हाईएस्ट चीज क्या होता है एंड देन क्या है। अभी तक महाराष्ट्र के जो लोग हैं उसमें लोग CET पे कॉन्सेंट्रेट करते हैं। जैसे लाइक
अपन लोग सी पे कॉन्सेंट्रेट करेंगे तो आगे का पार्ट क्लियर नहीं हो पाएगा। जैसे फॉर एग्जाम्पल एम्स का प्रिपरेशन करते हैं लोग तो सीटी ऑटोमेटिक क्लियर हो जाएगा। तो यहाँ पे जैसे अपार्ट फ्रॉम मुंबई और पुणे और लातूर को छोड़ दें आप, तो जितना भी महाराष्ट्र है वहां पे अवेयरनेस का थोड़ा सा प्रॉब्लम है। तो अभी जैसे हम लोग एट ए 3 सेंटर्स पे वर्क कर रहे हैं, लाइक पुणे, सातारा एंड कराड। बट पुणे के अलावा आप देखो कि पुणे में एक बहुत स्मॉल अमाउंट है, लाइक 40,000 लोग एनरोल करते हैं पर ईयर। बट 40,000 में से ओनली आप देखो लास्ट ईयर का रिजल्ट आप देखो ओनली 200-300 लोग सेलेक्ट हुए। व्हाट अबाउट अदर 38,000 एंड समथिंग, बिकॉज वो लोग कहाँ गए फिर? तो इस टाइप का जो अपने पास अवेयरनेस है, लाइक लोगों की लिमिटेशंस है, वो थोड़ा सा यहाँ पे इश्यू है अभी। तो अभी धीरे धीरे थोड़ा सा अवेयरनेस आ रहा है लोगों में, देन वो टर्न आउट हो रहे हैं इसके लिए। राइट, तो ये अपना मेरा एक सजेशन है बच्चों को कि लोग फ्रॉम 8th क्लास से, लाइक जैसे आप देखो राजस्थान देखो और आप बिहार देखो, वहां से लोग IIT और मेडिकल में मैक्सिमम टाइम पर सेलेक्ट होते हैं। उसका रीजन है कि उनके जो पेरेंट्स है वो फ्रॉम 6th क्लास से ही उनको कोचिंग क्लासेस में डालते हैं। तो ये एक मेन इश्यू है यहाँ पे कि लोग बहुत लेट स्टार्ट करते हैं। मतलब उनका नजरिया देखने का अलग होना चाहिए एक्चुअली, और अवेयरनेस एक आपने बहुत बड़ा मुद्दा उपस्थित किया है इस बारे में। लेकिन अगर देखा जाए तो महाराष्ट्र बोर्ड का जो स्टडी है और अन्य नेशनल बोर्ड्स का जो स्टडी है उसमें कुछ डिफरेंस है क्या? यस, एक डिफरेंस बेसिक ये है कि यहाँ पे मार्क्स बहुत इजीली मिलते हैं। लाइक जैसे 95 वाला बच्चा है 12th क्लास में उसको 48% आता है। उसका सिंपल सा रीजन है कि 10th तक का जो लेवल है वो बहुत डाउन है। मीन्स बच्चों को उस तरह से प्रिपेयर नहीं करवाया जाता है, लाइक कि उनको मार्क्स इजीली दिया जाता है। आप मार्क्स को थोड़ा सा कट ऑफ करके देंगे, लाइक कि थोड़ा सा कम देंगे, तो उनको थोड़ा सा अवेयरनेस रहेगा। नेक्स्ट क्लास में जाएंगे कि नहीं, लास्ट क्लास में मुझे कम मार्क्स आया था तो मैं अभी और अच्छे से प्रिपेयर करूं। राइट, बट 11th क्लास में जैसे वो एंटर करते हैं तो अब दे लाइक फील कि नहीं हम लोग कॉलेज में हो गए, और उसके बाद उन्होंने पढ़ाई करना डाउन कर दिया है। तो जैसे वो 12th क्लास में मूव करते हैं तो 12th क्लास में उनका परसेंटेज डाउन आता है। उसका रीजन सिंपल सा कि 11th में उनको फील होता है कि नहीं हम लोग पढ़ाई करना है, 11th पढ़ाई करने के लिए नहीं है। अब जब 12th में जाएंगे तो उनका मार्क्स इजीली आ जाएगा, बट मार्क्स आ भी जाएगा 12th क्लास में, बट कॉम्पिटेटिव एग्जाम्स के लिए वो इनफ नहीं है। बिकॉज बोर्ड की प्रिपरेशन बहुत डिफरेंट होता है और अपने पास IIT और मेडिकल की प्रिपरेशन बहुत डिफरेंट होता है। बिकॉज बोर्ड में थियोरेटिकल पोर्शन है, अपने पास थियोरेटिकल पोर्शन अपने पास है, उसमें आप जितना सब्जेक्टिव लिखेंगे या जितना डेफिनेशन आप अच्छे से प्रिपेयर करेंगे तो मार्क्स आएंगे। बट MCQ जो होता है अपने पास कॉम्पिटेटिव एग्जाम्स में वो डिफरेंट होता है। उसके लिए आपको जितना नंबर ऑफ MCQs आप प्रैक्टिस करेंगे उतना ज्यादा अच्छा रिजल्ट आपके पास आएगा। नक्कीच, खरं तर रिझल्ट येणं फार महत्वाचं आहे आणि चांगला रिझल्ट येणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांचा पाया आवश्यक आहे की तो एकदम पक्का असला पाहिजे। मात्र ज्या विद्यार्थ्यांचा पाया पक्का नसेल अशा विद्यार्थ्यांना जरी याच्यामध्ये इंटरेस्ट असेल की त्यांनी मेडिकलला जायचंय किंवा IIT मध्ये जायचं, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे. आता महाराष्ट्रामध्ये दोन्ही प्रकारचे विद्यार्थी आहेत. काही हुशार पण आहेत आणि काही जसं आता तुम्ही म्हणाले ऍव्हरेज आहेत. तर अशा विद्यार्थ्यांनी एकच काम करावं की प्रयत्न करावेत. आणि असं सिद्ध पण झालेलं आहे की सुरुवातीला एखादा विषय अवघड असू शकतो आणि आहे सुद्धा, पण नंतर जर या विद्यार्थ्यांनी एक चांगलं कोचिंग किंवा चांगल्या शिक्षकांची जर निवड केली आणि खरोखर खरा अभ्यास जर या मुलांनी सुरू केला तर डेफिनेटली मी म्हणेल की त्यांना तो विषय सोपा जाऊ शकतो आणि या स्पर्धा परीक्षांमध्ये हेही विद्यार्थी यशस्वी चांगल्या प्रकारे होऊ शकतात. नक्कीच. आपण जेव्हा आपण म्हणतो की स्पर्धा परीक्षा म्हणजे मोठी एक तर परीक्षा असते, कारण की हजारो लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसत असतात, त्यावेळी या विद्यार्थ्यांनी खास करून तयारी कशी करावी? सर्वप्रथम या मुलांचे सगळ्या विषयांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असायला हवेत. त्या विद्यार्थ्याला एक जाणीव असायला हवी की मी कोणत्या परीक्षेला बसलेलो आहे, मला नेमकी काय तयारी करायची, कोणत्या विषयाचा मला अभ्यास करायचा आहे, त्याचं एक दैनंदिन नियोजन त्या विद्यार्थ्याने करणं आवश्यक आहे. आणि लर्न अँड फॉरगेट ही सिस्टम ज्या मुलं आता फॉलो करतायत त्यातून बाहेर येऊन एक स्पर्धात्मक दृष्टिकोन ठेवून आणि एक त्याच्या मनामध्ये अशी जिद्द की नाही मला हे जिंकायचंच आहे, मला काही झालं तरी मला अभ्यास करून हे सगळे प्रश्न सॉल्व्ह करून तिथपर्यंत पोहोचायचंच आहे, ही भावना ठेवून जर त्या मुलाने त्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न जर सुरू केले तर डेफिनेटली ते सगळे विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. त्याचबरोबर मनोज सर, मैं आपसे जानना चाहती हूँ क्योंकि आपने बीटेक किया है, वो भी IIT से किया है, एक बहुत बड़ी कामयाबी है एक, तो आप क्या बताएंगे इन स्टूडेंट्स को?
देखो ऐसा है, फर्स्ट ऑफ जैसे सर ने बताया कि यहाँ पे थोड़ा सा जो है कि बेसिक्स जो क्लियर नहीं है बच्चों के, लाइक तो बेसिक्स का क्लियर होने का रीजन सबसे सिंपल है, क्यों नहीं उनके बेसिक्स, क्योंकि लाइक लोग बुक्स की तरफ जाते हैं, राइट। जो बेस है आपको, जैसे लाइक आप कोई भी एक बिल्डिंग क्रिएट करते हैं तो उसके लिए पहले ग्राउंड वर्क इंपॉर्टेंट होता है, राइट। तो वहां पे एक ग्राउंड वर्क नहीं हो रहा है बच्चों का, लाइक जैसे बुक दिया है उनको तो बुक पे ही कॉन्सेंट्रेट करते हैं, लाइक ये डेफिनेशन है, इसको सीधा रट्टा मार लो, पर रट्टा मारना नॉट द सॉल्यूशन। आपको प्रॉपरली उसका मीनिंग जानना है कि व्हाई डज दिस हैपन, राइट। जैसे सपोज दैट एक ट्रेन इज मूविंग, बट व्हाई दिस इज मूविंग। जब बच्चे इस चीज पे अपन पास कॉन्सेंट्रेट करें तो अपने पास रिजल्ट्स आना स्टार्ट हो जाएंगे। अभी जैसे लास्ट सीईटी है तो लास्ट टू लास्ट ईयर से सीईटी बंद हो गया है। सीईटी में क्या होता था, डेफिनेशन टाइप के क्वेश्चंस आते थे, बहुत स्मॉल टाइप के क्वेश्चंस आते थे, तो उस बेसिस पे वहां तक अपने पास रिजल्ट आ जाता था। बट लाइक जैसे आईआईटी और एम्स की अपन लोग बात करते हैं तो वहां पे जो क्वेश्चंस होता है उसका लेवल कॉन्सेप्चुअल होता है, वो डिफिकल्ट नहीं होता है, ना लेंथी क्वेश्चंस भी नहीं होता है। या तो आपको क्लिक होगा तो इजीली सॉल्व हो जाएगा, यदि सॉल्व नहीं होगा तो फिर बहुत टाइम लग जाएगा आपको। तो इसके लिए आपको नंबर ऑफ प्रैक्टिस पे ध्यान देना चाहिए और जितने मैक्सिमम प्रैक्टिस होता है उस पर ध्यान देना चाहिए, एंड दोनों को डिवाइड करना चाहिए। लाइक अपने पास बोर्ड एंड जितने भी कॉम्पिटेटिव एग्जाम्स है उनको सेपरेट सेपरेट, एंड जितने भी पेरेंट्स है उससे मेरा अपील है कि फ्रॉम द 8th क्लास से या फिर उससे भी पहले बच्चों को ये अवेयरनेस आना चाहिए, लाइक कि आपको ये विजन क्लियर होना चाहिए। यहाँ पे लोगों को विजन क्लियर नहीं होता है, लाइक जैसे 10th पास किया उसके बाद भी लोग ऑप्शंस ढूंढते हैं कि अपन को कहाँ जाना है। तो ये सारी चीजों पे थोड़ा सा अपन लोग कॉन्सेंट्रेट करेंगे फ्रॉम द बेसिक से, तो उनके बेसिक क्लियर हो जाएंगे। जैसे सर ने बोला कि आपको बेस क्लियर नहीं होना, आपके पास एक आपका जो फ्यूचर है, और जो सेकंड जो थॉट अपने पास ऐसा है कि अपना जो 11th और 12th होता है वो अपने पास 8, 9, 10th पे वेस्ट होता है। बट मैक्सिमम लोगों को 11, 12th में जैसे एंटर करते हैं 8, 9, 10th का भूल जाते हैं वो लोग। उसका सिंपल सा रीजन है कि उन्होंने सीधा रट्टा मारा वहां पे। तो रट्टा वाला पार्ट है उसको खत्म करके एंड बेसिक्स पे जाओ एंड देन कॉन्सेंट्रेट मैक्सिमम प्रॅक्टिस पे करेंगे तो अपने रिजल्ट्स आएंगे। अर्थातच एक रिझल्ट चांगला यावा, आणि अर्थातच मला जी तुमची अकॅडमी आहे एम्प्राइज, मला तुमची जी एम्प्राइज अकॅडमी आहे त्याबद्दल काय वेगळेपण आहे ते जाणून घ्यायला आवडेल। आज महाराष्ट्रामध्ये किंवा संबंध भारतामध्ये आयआयटीची तयारी करून घेणाऱ्या भरपूर अशा इन्स्टिट्यूट्स आहेत, आणि या असताना आमच्या एम्प्राइज मध्ये वेगळेपण काय आहे तर ते असं आहे की आमच्या एम्प्राइज इन्स्टिट्यूटमध्ये सगळं काही एका ठिकाणीच आहे। बोर्ड प्रिपरेशन आम्ही करून घेतो, त्यानंतर बोर्ड प्रिपरेशन नंतर इमिडिएटली जे आम्ही शिकवलेलं असतं बोर्डाचा सिलेबस त्याच्यावर लगेच आम्ही कॉम्पिटिटिव्ह मध्ये कशा पद्धतीनं प्रश्न त्या धड्यांवर विचारले जातात त्याची तयारी आम्ही लगेच करून घेतो। हे झाल्यानंतर पुन्हा या झालेल्या धड्यांमध्ये त्या विद्यार्थ्याला काय प्रॉब्लेम आलेले आहेत किंवा त्यांना कोणता भाग नाही समजलेला आहे तर ते एक डाऊट सेशन ज्याला आपण म्हणतो शंका निरसन, तर त्याचं 1 तास आम्ही तिथं देतो आणि त्यानंतर पुन्हा सेल्फ स्टडी स्वयं अध्ययन। कारण नुसतंच टीचिंग आपण दिलं विद्यार्थी शिकतात सुद्धा, पण जर स्वयं अध्ययनच नाही झालं तर त्याचा रिझल्ट थोडासा अवघड असतो, विद्यार्थी किती जरी हुशार असला तरी। नक्कीच, त्यामुळे आम्ही त्यांना ते सेल्फ स्टडी पण त्या ठिकाणी सुपरविजन मध्येच दिलेलं आहे। त्यानंतर एक लायब्ररी विथ द मल्टिपल चॉईस ऑफ बुक्स हे तिथे लायब्ररीमध्ये आम्ही ठेवलेले आहेत विविध प्रकाशनांची, आणि साधारणतः या 11वी आणि 12वी मध्ये आम्ही 1.5 लाख प्रश्नांची एमसीक्यूजची तयारी आम्ही करून घेतो। बरं, म्हणजे नक्कीच त्याचा एक पाया त्याचा मजबूत होऊ शकतो ह्या सगळ्यामुळे। आणि त्याचबरोबर एम्प्राइज ह्या अकॅडमीमध्ये अन्य सुविधा देखील दिल्या जातात, तर त्या सुविधा कोणत्या आहेत? कारण की बरेच लोक, बरेच जे विद्यार्थी आहेत ते बाहेर गावून येणारे असतील आणि अर्थातच त्यांना एक हॉस्टेल किंवा इतर काही सुविधा आहेत का? हो, आता आपल्याकडे बाहेरगावचे जे विद्यार्थी राहण्यासाठी येतात त्यासाठी मुलांसाठी स्वतंत्र हॉस्टेल आहे, मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल आहे। जेवण एकदम असं घरच्यासारखा द्यायचा प्रयत्न तर आम्ही केलेलाच आहे। त्याचबरोबर बाहेर जेव्हा मुलं हॉस्टेलमध्ये येतात त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक टेन्शन असतं की माझा मुलगा माझी मुलगी आता परगावी जाऊन राहते, तर आम्ही जे लक्ष घरी देतो पालक या नात्याने तर तिथं ते शक्य होईल का हा प्रश्न तिथं असतो। तेव्हा जेव्हा ते पॅरेंट्स आणि स्टुडंट आमच्याकडे येतात तेव्हा आमचं एक नातं त्या ठिकाणी निर्माण झालेलं असतं, तर त्यावेळेस आम्ही त्या विद्यार्थ्यांचं पालकत्वच आम्ही स्वतः स्वीकारतो। त्यामुळे एक पालक येताना थोडं टेन्शन मध्ये असतो आणि जेव्हा आमची मीटिंग होते, ऍडमिशन होतं आणि ते मुलं आमच्या ताब्यात देऊन निघून जातात तेव्हा ते आनंदी होऊन
जात असतात. कारण त्यांच्या मनामध्ये जी भीती किंवा जे प्रश्न निर्माण झालेले असतात, सुरक्षा म्हणा किंवा एक पालकत्व कोणी लक्ष देईल का, तर ते एंटायर ऍटमॉस्फिअर पाहिलं की त्यांना ते लक्षात येतं आणि ते निश्चिंत होऊन निघून जातात. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो आपण फीजचा. बऱ्याचशा पालकांना वाटतं की IIT ची तयारी करायची, तेही पुण्यामध्ये जाऊन करायची, तर आपण या क्लासमध्ये विद्यार्थी आपला मुलगा मुलगी टाकू शकू का, आपण समर्थ इकॉनॉमिकली असू का, तर त्या ठिकाणी आम्ही तो एक भाग महत्वाचा हाताळलेला आहे की पालकांना परवडेल अशाच एकदम कमी फीज मध्ये राहणं, जेवण आणि IIT प्लस बोर्ड प्रिपरेशन हे आम्ही इथे उपलब्ध करून दिले आणि टप्प्याटप्प्याने फीची सुविधा आम्ही पालकांना करून दिलेली आहे. मनोज सर, मैं आपको पूछना चाहती हूँ कि एम्प्राइज एकेडमी में जो एजुकेशन का जो सब्जेक्ट रहता है वो एजुकेशन कैसे देते हैं आप स्टूडेंट्स को? देखो, मैक्सिमम जो टाइम है या मैक्सिमम क्लासेज है या इंस्टीट्यूट है मार्केट में, उनके पास जितने भी प्रोफेसर्स है, राइट, जैसे कोई भी क्लासेज है वो अपना एडमिशन लेगा, लाइक कि हम लोग IIT या मेडिकल का प्रिपरेशन करवाएंगे, बट दे डोंट हैव ए क्वालिफाइड टीचर्स, राइट. तो फर्स्ट ऑफ ऑल ये डिफरेंस हमारे पास जितने भी फैकल्टीज हैं, लाइक दे आर फ्रॉम आइदर IIT और मे बी दे आर PhD. सो जब इस टाइप के प्रोफेसर आपको पढ़ाई करवाएंगे तो आपको एक फील होता है एग्जैक्टली कि नहीं, वो एक जो वहां पे जाने के लिए कितना प्रिपरेशन लगता है, या फिर वहां पे जो फील है, या फिर व्हाट इज IIT. तो कि इस टाइप की चीजें बच्चों को आप बताएंगे तो उनके अंदर से कॉन्फिडेंस डेवलप होता है कि मुझे भी वहां जाना चाहिए, लाइक. तो इस टाइप के जो प्रोफेसर्स है वो हमारे पास टीचिंग करते हैं एंड दे ऑल आर फ्रेंडली. मीन्स सब लोग फ्रेंडली है, लाइक जैसे आपको फील नहीं होगा कि किसी आप क्वेश्चन नहीं पूछ सकते हैं या फिर आपको डाउट, जैसे मैक्सिमम क्लासेस में टीचर से लोग डरते हैं कि नहीं हम लोग क्वेश्चन ही नहीं पूछना है क्योंकि टीचर डांटेगा या मेरा बेइज्जती हो जाएगा क्लास में. तो इस टाइप का हमारे यहाँ पे एक फ्रेंडली माहौल है. एंड अपार्ट फ्रॉम, जैसे हमारे पास 3 सेंटर्स है राइट नाउ, कराड़, सातारा एंड पुणे, राइट. तो जो तीनों सेंटर्स है उन पर टीम सेम है. बाकी क्लासेस में या मैक्सिमम क्लासेस में क्या होता है कि टीचर्स है हर चैप्टर के लिए चेंज होता है, तो जो बच्चों का फ्रिक्वेंसी है वो मैच नहीं होता है. लाइक जैसे कोई टीचर अपने पास आया और उसके 1 महीने बाद चेंज किया, तो बच्चों का उसके साथ फ्रिक्वेंसी मैच किया एंड सडनली उसको चेंज कर दिया, तो देन बाद में फिर से उसको दूसरा टीचर लाएंगे तो 1 महीने लगेगा. तो ऐसे टाइम बहुत इन्वेस्ट होता है बच्चों का एंड बच्चे कंफर्ट जोन में नहीं आते हैं. तो एक अंडर वन रूफ सब आपको सुविधाएं मिल रही है और उसका अच्छा विद्यार्थियों को भी फायदा हो सकता है. एक शेवटचा प्रश्न योगेश सर तुम्हाला, की अर्थातच ही स्पर्धा परीक्षा म्हटलं की प्रचंड स्पर्धा असणं हे स्वाभाविकच आहे, मात्र आपल्या पालकांनी आपला मुलगा मुलगी हे सक्षम आहेत का हे नेमकं कसं ओळखावं, त्यासाठी काय मार्गदर्शन करायला अगदी थोडक्यात सांगाल? आता इथे तसं पाहायला गेलं तर विद्यार्थी खरंच त्या परीक्षेमध्ये यश घेऊ शकतो का हे पाहणं तसं सोपंच आहे, अवघड नाहीये. थोडक्यात त्या मुलाचा पाया पक्का असला पाहिजे आणि पालकांनी विश्वास ठेवावा या विद्यार्थ्यांवर. बरोबर. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक हा एकसारखाच आहे आणि एक वातावरण निर्मिती जर त्या विद्यार्थ्यांच्या जवळपास निर्मिती झाली अभ्यास करण्याची किंवा या स्पर्धा परीक्षांचा अवेअरनेस, तर डेफिनेटली सगळे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतात. आणि पालकांनी सुद्धा आत्तापासून एक दृष्टिकोन या मुलांना स्वतःच तयार करून द्यावा, म्हणजे त्यांना लक्षात येईल की माझा मुलगा, मी आज त्याला जर सांगितलं उद्या तो निश्चिती करेल. नक्कीच. थोडक्यात काय तर पाया मजबूत झाला तर नक्कीच तो विद्यार्थी यशाचं उंच शिखर गाठू शकतो. नक्कीच फोकसही क्लिअर असायला पाहिजे. नक्कीच. आणि अवेअरनेस अर्थातच मगाशी सर म्हणाले तसं. सर तुम्ही दोघंही आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं आमच्या विद्यार्थ्यांना, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. एक पालकांना मला एक आव्हान करायचं होतं की विद्यार्थ्यांवर तुम्ही सुद्धा विश्वास ठेवा. हे विद्यार्थी आपले हुशार आहेत, त्यांना फक्त एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन द्या आणि एक शैक्षणिक सर्व माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कोणत्या स्पर्धा परीक्षा आहेत. आणि नक्कीच नक्कीच थोडक्यात तुम्ही एक यशाचा पासवर्डच त्यांना दिलेला आहे. सर पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. पासवर्ड यशाचा आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.